सो हे टू फायनल वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आजचा व्लॉग सकाळ सकाळ चालू केलोय. आता मस्तपैकी जिमला जाऊन आलोय मी. आणि इथं बघा नाश्त्यालाच पोहे आहेत आणि दूध आणि त्याच्यात साखर घातली आणि इथं चहा ठेवली आवला. पहिला चहा शोधून देऊया, नंतर मग आपण चहा नाश्ता करूया. चहा पण उकळालाय, एकच कप असल्यामुळे कसं आहे लगेच उकळती, त्यामुळे एवढा विषय नाही. आणि मागचा जर व्हिडिओ बघितला नसला तर जाऊन बघा जावा. आपण चॅलेंज केलेलं होतं जी के 24. हो भाई हो चिचुंदरी. चिचुंदरी आमची इथून मागणे येते कायम. तीच ती त्या तीच ती परत जात्या, निवांत झालं असते तिचं काम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅलेंज केलं होतं. आणि त्या चॅलेंजमध्ये काय होतं की आपण 24 आवर ह्या रूममध्ये राहिले फक्त माझ्या. आपण बाहेर पडलो नव्हतो. त्यातनं मला खूप त्रास झाला त्याच्यात. कारण की एकतर असा विषय होता माहिती आहे काय की आमच्यात त्या खोलीत टी व्ही नाही, काय नाही, तरी पण मी त्या खोलीत बसलेलो होतो एवढा उशीर, 24 तास. तेव्हा ते काय मी रात्री 9ला काहीतरी गेलो होतो तिथं. ते दुसऱ्या दिवशी 9लाच घर पडलो. तर तुम्ही म्हणशील तू तर हॉटेलवर जातोस काय, पण त्या दिवशी मी हॉटेलला दांडी मारली होती, त्यात समोर होता, त्यामुळं काय एवढा विषय नाही. मस्तपैकी नाश्ता तर झालाय माझा. पोहे खाल्लो आणि या भांड्यात पण थोडंसं पोहे होतं ते पण खाल्लोय. तर आता हे ठेवूया आत आणि आपण टायर्ड जाऊया आता हॉटेलवर. कारण की लेट भरपूर झाला. म्हणजे अराउंड मी 8 8:30 8:15 दरम्यान मी तिथं असतोय. पण आत्ता वाजल्यात 8:30 वाजून 5 मिनिट झाले इथंच मला. अजून मला जायचं आहे हॉटेलवर. सो चला जाऊया डायरेक्ट हॉटेलवर. त्याआधी मला एक पोते घ्यायचं आहे तिथं, पिठाचं पोतं. पीठ आहे तो पोतं भरून नाही सगळं घेऊन जायचं आहे मला हॉटेलवर. तर आता एक पार्सल आले की मी फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं. आणि दुसरं म्हणजे की हे हेल्मेट जे की मी मागवलेलं आहे मोटो ब्लॉगिंग साठी. कारण की आपण गाडीवरनं जाताना मला ब्लॉग करता येत नव्हता, त्यासाठी मागवलेलं आहे. आणि हे एवढं भारी वाटले नाही, एवढं प्रीमियम आहे. हे कुठनं आणले मी तुम्हाला सांगतो. हे आणले मी आर्मी कॅन्टीन मधून आणले. त्यात आर्मी कॅन्टीन असते ना, तिथून आणलेलं आहे मी. आणि हे अराउंड पडले मला 2000 ते 2300 रुपयापर्यंत पडलेलं आहे. आणि हे काय आपलं फ्लिपकार्ट वरून मागवलेलं आहे, जे की इथं पुढे कॅमेऱ्यासाठी येणार आहे. आणि याची क्वालिटी एवढी भारी आहे की नाही, एवढं मस्त आहे, लय मस्त वाटते. कारण की याची बघा ना डिझाईन बघा ना, तुला मस्त वाटतंय. जी चमकी वगैरे नाही ना, एक नंबर वाटाली हे. इथून असं ओपन वगैरे ते पण होते. ओपन करू दाखवतो. हे असं ओपन होते, पाहिजे तरी क्लोज पण होते परत असं. तर ह्याच्यावरचं ना हे स्टिकर जे आहे ना ते रिमूव्ह करूया आपण पहिला. मला मोटो ब्लॉगिंग साठी ना हे पाहिजेच होतं, त्यामुळं मागूनच घेतलं हे. काही पूर्ण स्टिकच गेले. आता कसलं मस्त वाटते. मला हे आवडले बरं आहे ना, हे पुढे असं हे खूप बरे वाटते. हे मस्त वाटायले एकदम. मला घालून दाखवतो तुम्हाला. आपल्याला आता मोटो ब्लॉगिंग करायला सोपं जाणार आहे. होय, एवढं मोठं वाटतंय, एवढं मोठं वाटायला ना काही खूप मोठं आहे. काढतो रिमूव्ह होत नव्हतं, थोडस बारकं पडली पण चालते, ठीक आहे, काय विषय नाही. आता आपण हे वालं करूया. मी फ्लिपकार्ट वरनं मागवलेलं.
हे आले आता हे जे आहे ना, हे पुढं आपण कॅमेरा जिथं लावते ना ते आहे. भरपूर काय काय गॅजेट आले. हे वाला आहे ते मेन. मला वाटतं हे असं याच्यात लावायचं आहे. सो हे पहिले जर आपण बरोबर जोडून घेतले म्हणजे हे मोबाईल सेट करायचे. ठीक आहे, बघायला पाहिजे आपल्याला पहिल्यांदा. हे मला वाटतं ह्याला लावायचं आहे. हो हे इकडून असं घालायचं पहिला, मग इकडे यायचं ते. आणखी काय पहिला रिमूव्ह करूया थोड्या वेळासाठी. हे बसून घेऊया आपण. हो असं उलट होते आणि ह्याच्यासाठी एक पिन पण आहे तर फोल्ड करू आपण. तो यात आपण ह्याला जॉईन करू. हे आता ह्याला इथे आपण जॉईंट करणार आहोत. कसं काय पहिलं बघायला पाहिजे. हे जर खूप डिफिकल्ट वाटायले मला, काहीतरी वेगळंच बघूया पहिला आपण ट्राय करूया. काय तुमच्या वेळ जेवण बघू शकता. दमा टॉर्च चालू झालाय. कसलं मस्त दिसतंय हे पूर्ण. बघा केवढं किती सारे थांबा आपण हे लावूया आता. पूर्ण आवाज असं मला सगळा क्लिअर येत असेल आता. पण बोलताना ह्याच्यावर डस्ट बसाले म्हणजे ते हे असते ना ते वालं बसायला ह्याच्यावर पाहिजे काचवर. मम्मी तर काय करायल्यास? भाजी करायल्या.
चपातीचं पीठ बीठ मळलेलं आहे इथं. हा बघ, रडू नको का, रडू नको, रडू नको मम्मी, मम्मी रडू नको, रडू नको मम्मी, मम्मी आमची रडायला बघा. रडू मम्मी, माझ्या डोळ्यात पाणी आलं. कसं भारी वाटत आहे. गाडीवर आता ट्राय मारत होता. गाडी आपली वर लावली इथं आपण. हो ही गाडी आहे. सो आता आपण गाडीवर ट्राय मारणार आहे. शीट तर वल्ली नाही आहे ना भाई, शीट वल्ली नाही आहे पण आहे जरा, पण तेवढं चालायचं. सो आता आपली गाडी बघा अशी दिसते वाईड अँगलमध्ये. आणि जरासं टॉर्च लावल्यामुळं, रात्र आहे त्यामुळे टॉर्च लावली, त्यामुळे जरासं तुम्हाला फिसकटल्यागत दिसत असेल ह्याच्यात. पण हा अँगल कसा यायला मला कमेंटमध्ये सांगा. तो आपण आता सगळं व्लॉग असं करणार आहे. कुठे चाललोय, काय चाललोय, फिरायचं वगैरे ते सगळीकडे मस्तपैकी. आणि जिकडं मुंडी फिरवल माझी तिकडं सगळा कॅमेरा फिरायलाय बघा. आता रात्र झाली आहे आणि हे जे आहे ना हे अजून पडले तसंच आहे. आवाज कसा यायलाय सांगा, क्लिअर यायलाय का? माईक बसवायला पाहिजे यामध्ये. केली पण आहे ते, चालू केली असती थोडीशी, पण मस्त दिसते गाडी आता. फक्त आता ना आपल्या इथं नाव टाकून घ्यायला पाहिजे वैभव ब्लॉगर असं. इथं नाही तर इथं बघूया आता कुठं टाकायचं. नाहीतर इथंच टाकायचं सरळ सरळ ह्याच्यावर. कारण की इथं काहीच दिसत नाही आपल्याला. इथं ही स्क्रीन आहे ना, ही स्क्रीन आहे. हे सेकंड टॉप मॉडेल असल्यामुळे ना ह्याचे सगळे म्हणजे जे इंडिकेटर म्हणा, I3S म्हणा किंवा हेडलाईट्स म्हणा, स्टँड्स आणि पेट्रोल संपत आल्यावर दाखवतात ना, ते सगळे इथं बाहेर आहे ते. आणि एवढीशी छोटीशी स्क्रीन आहे ही. आणि इथे याचे सगळे कंट्रोल आहे. आणि इथं कायच नाही आहे, त्यामुळं आपण इथं वैभव ब्लॉगर असं टाकू शकतोय. तो इथं रेडियम काढून आणायचं आहे आपल्याला. आणि ह्या गाडीवर जे आहे ना, या गाडीवर अनेक रेडियम आहे इथं ऑलरेडी जुन्नूचं. आणि ही जी आहे ना आपली गाडी, ची जुनी गाडी आहे, त्याच्यावर माझं इथं आहे बघा वैभव. पण यावरचं गेलेलं आहे आता वैभव. ही गाडी सुद्धा खूप जुनी आहे. आमची फर्स्ट गाडी आहे ही वाली फर्स्ट गाडी आहे. याला खूप दिवस झाले चालू केले नाही आहे. सो चालू होईल याची गॅरंटी जरा कमीच आहे. सो आपला सेटअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया चला आता. मम्मी आमची बघा टी व्ही बघत कसं, टी व्ही कसं बघायला बघा, टी व्ही कसं बघायला बघा. निवांत काम असते टी व्ही बघत. ब्रेड वडा पण खायला. कशाची भाजी करायलास खरं? आता मग मी असं ह्याचं पण असं ब्लॉग करू शकते, जेवण बनवताना ते नसं. आता असं ते स्टँड लावून उभा राहायची गरज नाही. असं पूर्ण त्या हाताचं असं येते सगळं. हां हेल्मेट घालून करायचं. सो माझा हा वाला जो सेटअप आहे ना, तो अराउंड 2500 रुपयेपर्यंतचा सेटअप आहे. म्हणजे हे जे आहे हे 2023 रुपयेपर्यंत बसलेलं आहे. ह्याची किंमत मला माहिती नाही आहे फिक्समध्ये हेल्मेटची. आणि हे जे फोटोचं आहे ना, हे पडले मला 237 रुपयाला. ऑनलाईन मागवली मी, 237 रुपयाला पडले. आणि याला फुल सेफ्टी बिफ्टी आहे. इथे बघू शकता तुम्ही की इथे फुल सेफ्टी आहे याला. म्हणजे हे नट आवळल्यावरच मग मोबाईल हे होतोय, नाहीतर इकडे इकडे पण फिरत नाही. पण मला ह्यांचं हे जे आहे ना हे खूप हे वाटलं की हे पूर्ण असं हलते. आणि ह्याचा नट हा ना मागचा ढिल्ला होते, त्यामुळे जरा हे सेफ्टीसाठी थोडंसं सेफ नाही आहे हे. बाकीचं इथं सगळं हे रबर वगैरे ते नाही, ह्याला काही व्हायला नको, त्यामुळे मस्त आहे. आणि हेल्मेट पण बघितला ना तुम्ही, कसलं खतरनाक आहे. आणि हा आहे माझा सेटअप पूर्ण मोटो ब्लॉगिंगचा. मी हेल्मेट फक्त घेतलेला आहे ह्यासाठी. हे जे छप्पर आहे ना ते मला लई आवडते, मस्त वाटते. आता बंद केलं आता बघा कसलं मस्त वाटते आहे ना. त्यामुळे यो सेटअप आपण केलेला आहे. सो थंबनेल घ्यायचं, थांबा 2 मिनिट. थंबनेल घेऊया चांगला मस्तपैकी. थंबनेल घेतला, आता ह्यो थंबनेल लावायचा. न्यू मोटो ब्लॉगिंग, न्यू सेटअप फॉर मोटो ब्लॉगिंग. हा गाणं कुठलं लागते बघा. हा
मध्ये फेमस झालं की हे गाणं केवढं कोणाला सांगते कोण कोणाला सांगते काय म्हणतो यो पण मुलगाच आहे वाटतं कोणाला सांगतो काय म्हणतो किशोर आहे त्यो. हा आणि ह्यो प्राण यो प्राण हा. आणि यो किशोर किशोर कुमार आहे त्यो. हम्म. ओ सावरिया म्युझिक केवढं फेमस वाटतं का नाही मी काय है ना चालेल नाही का